नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पौर्णिमेचा दिवस, ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस। मित्रांनो, ही पौर्णिमा विवाहित महिलांसाठी खास महत्त्वाची असते। विवाहित महिला या दिवशी व्रत करतात, पतीसाठी कामना करतात, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। मित्रांनो, या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला, खास करून महिलांनी 5 तुळशीचे पानं घरात या ठिकाणी ठेवले तर घरात कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडणार नाही। घरात बरकत राहील, धनधान्य कमी पडणार नाही, घरात यश लाभेल, घरातल्या लोकांचे स्वास्थ्य अगदी उत्तम राहील। म्हणून हा उपाय करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला फक्त 5 तुळशीचे पानं लागणार आहेत। तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी 5 तुळशीचे पानं सकाळी तोडून घ्यावेत। सकाळी म्हणजे तुम्ही जेव्हाही देवपूजा करता त्यावेळेस तुम्ही 5 तुळशीचे पानं तोडून घ्यावीत। ते तुळशीचे पानं स्वच्छ पाण्यात धुवून आपल्या देवघरात ठेवावीत। देवघरात ठेवल्यानंतर आपली जी ही नित्य नियमाची देवपूजा असते ती करावी। नंतर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी। त्यानंतर त्या तुळशीचे पानांची हळदी कुंकू अक्षत टाकून पूजा करावी। सगळं झाल्यानंतर ते तुळशीचे पानं 5 तुळशीचे पानं त्यापैकी तुम्हाला 5ही तुळशीचे पानं वेगवेगळ्या जागी ठेवायचे आहेत। पहिली जागा तुमचे जेही धान्य असेल, गहू तांदूळ, त्यामध्ये 1 तुळशीचं पान टाकावं। म्हणजे धान्यामध्ये तुम्हाला 1 तुळशीचं पान टाकायचं आहे। त्यानंतर 1 तुळशीचं पान तिजोरीमध्ये ठेवायचं, जिथे तुम्ही पैसा, दागदागिने, किमती कागदपत्र ठेवतात तिथे तुम्ही ठेवायचं आहे। तिसरं तुळशीचं पान तुम्ही तुमच्या पतीच्या पाकिटात ठेवायचं आहे। चौथं तुळशीचं पान देवघरातच राहू द्यायचं आहे। आणि शेवटचं 5वं तुळशीचे पान हे गॅस ओट्यावर ठेवायचे आहे। असे 5 तुळशीचे पानं तुम्हाला ठेवायचे आहेत। त्यापैकी देवघरातले तुळशीचे पान आणि किचनमध्ये जे गॅस ओट्यावर तुम्ही तुळशीचे पान ठेवाल ते दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथून काढून घेऊन पुन्हा तुळशी वृंदावनामध्ये ठेवू शकतात, कारण ते खराब होईल आणि आपण तिथे रोज कामं करतो, गॅस ओट्यावर आणि देवघरात साफसफाई करत असतो। म्हणून तिथून ते 2 जागेवरून तुळशीचे पान उचलून तुम्ही वृंदावनामध्ये ठेवू शकतात। पण धान्यामध्ये टाकलेले पान, तिजोरीमध्ये ठेवलेलं पान आणि पतीच्या पाकिटात ठेवलेलं पान हे कायमस्वरूपी तिथेच राहू द्यावं। सुकलेलं असेल तरी राहू द्यावं। ते जेव्हा कुजेल तेव्हा तुम्ही ते काढू शकता। वटपौर्णिमेच्या दिवशी 5 तुळशीचे पानं ठेवा, कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।